कर्नाटकमध्ये जेडीएस काँग्रेस सरकारवर धोक्याची घंटा वाजू लागली। ऑपरेशन लोटसमुळे कर्नाटकातलं कुमारस्वामी सरकार पुन्हा धोक्यात आलंय। त्याच आता कर्नाटकच्या या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबई आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण काँग्रेसच्या गायब आमदारांना मुंबईत ठेवल्याची चर्चा आहे। कर्नाटकमधलं काँग्रेस जेडीएस सरकार संकटात आल्याच्या चर्चेनं कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आलाय। कर्नाटकात भाजप पुन्हा ऑपरेशन लोटस राबवत असल्याचा आरोप काँग्रेसचे कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री डी शिवकुमार यांनी केलाय। यासाठी काँग्रेसचे 3 आमदार भाजपने मुंबईत एका हॉटेलात ठेवले असल्याचं त्यांनी म्हटलंय। या आमदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचा आरोपही शिवकुमार यांनी केलाय। तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी काँग्रेसचे हे 3 आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय। ते मला पूर्वकल्पना देऊनच मुंबईला गेल्याचं कुमारस्वामी यांनी म्हटलंय। माझ्या सरकारला कुठलाही धोका नाही, पण भाजप सगळ्या आमदारांना संपर्क करतंय हे मला माहिती आहे। ते काय ऑफर करतायत याची आपल्याला कल्पना आहे, पण तरी माझं सरकार मी सांभाळू शकतो। दरम्यान भाजपचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा मात्र सर्व आमदारांसह दिल्लीत जाऊन बसलेत। पण काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्याचा आमचा कोणताही इरादा नसून काँग्रेसचे आमदार गायब होण्याशीही आमचा काहीही संबंध नाही असा खुलासाही येडियुरप्पा यांनी माध्यमांशी केलाय। Kumaraswamy is telling repeatedly even today that BJP is trying its level best to get some MLAs from Congress and JDS. There is no truth at all, because Kumaraswamy himself is trying his level best to contact our MLAs by offering ministership and also money. That's why 104 MLAs we are together here only. So unnecessarily Kumaraswamy creating problem, and we are not all interested in forming the government at all. आता एक नजर कर्नाटकातील सध्याच्या पक्षीय बलाबलावर टाकूयात। कर्नाटक विधानसभा 2018 एकूण जागा 222, काँग्रेस जेडीएस 116, भाजप 104, अपक्ष 2, बसपा 1। यापैकी 2 अपक्ष आणि बसपाच्या एका आमदाराने कुमारस्वामी सरकारला यापूर्वी पाठिंबा दिलेला आहे। त्या जोरावरच कर्नाटक सरकारचं संख्याबळ 119 वर पोहोचलंय। मात्र मंत्रिपदावरून काढल्यानं 2 आमदार नाराज असल्याची चर्चा आहे। अशातच भाजपनं त्यांचे सर्व आमदार दिल्लीत नेऊन ठेवल्यानं कुमारस्वामी सरकारची धाकधूक वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे कर्नाटकात नेमकं काय होणार यासाठी 19 तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे। बघूया पुढची बातमी आहे मुंबईतली। बंद दरवाजे असलेले लोकल चालवणं शक्य नसल्यानं आता चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्यांचे अपघात रोखण्यासाठी रेल्वे घेऊन आली आहे एक नवी शक्कल। त्यात रेल्वेच्या डब्याला बाहेरून निळा प्रकाश टाकणारी एक LED दिवा बसवण्यात आलेला आहे। नेमका हा अपघात कसा रोखू शकेल याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी। आपण पाहतोय सेंट्रल रेल्वेच्या एका डब्यावर लावलेली ही LED लाईट। ही LED लाईट म्हणजे कुठली शोभेची वस्तू नाही आहे, तर जेव्हा पण ही LED लाईट लागेल त्याचा प्रकाश थेट खाली पडणार आहे आणि लोकांना कळेल की आता ही ट्रेन सुटणार आहे, याच्यामध्ये चढू नये। यासाठी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून किंवा प्रायोगिक तत्वावर या एका डब्याला लावलेली आहे। पुढे लोकांचा प्रतिसाद बघितला जाईल, लोकांना काय वाटते हे बघून किंवा मग तो किती यशस्वी ठरतो याच्यावर आणखी डब्यामध्ये लावला जाणार आहे। खरं तर आणि या लाईट बरोबरच एक महत्त्वाची गोष्ट इथं अधोरेखित करावीशी वाटते की डोर बंद, दरवाजे बंद जी लोकल आणण्याचा रेल्वे विचार करत होता ते इम्प्रॅक्टिकल आहे किंवा ते शक्य नाहीये। त्याच्यामुळे या अशा पद्धतीनं हे LED लाईट लावण्यात आलेले आहेत। पण याला कुठे ना कुठेतरी मर्यादा आहे, कारण आपण पाहतोय CST ला वरून छत असल्यानं काळोख आहे, त्यामुळे याचा प्रकाश हा पूर्णपणे जमिनीवर पडतो। पण जिकडे सूर्यप्रकाश हा प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात असतो किंवा स्ट्रॉंग आहे, प्रखर आहे, अशा ठिकाणी हा लाईट कितपत दिसू शकेल याबद्दल साशंकता आहे आणि याचा कदाचित रात्री प्रवास करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो, पण दिवसा जे सूर्यप्रकाशात प्रवास करतात म्हणजे जिकडे मोठा लाईट, प्रखर लाईट आहे, तिथे फारसा उपयोग होणार नाही असं दिसतंय। त्यामुळे भविष्यामध्ये या लाईटचा खरंच उपयोग होणार आहे का, या प्रवाशांच्या फीडबॅक नंतरच कळेल की हा LED लाईट हा लोकांना नक्कीच दिशादर्शक आहे का त्याचा काही उपयोग नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे ढोके, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
त्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी होतोय का हे बघावं लागणार आहे. बघूया पुढची बातमी. धावत्या ट्रेनमध्ये चढू नका असं वारंवार सांगूनही प्रवासी आपला जीव धोक्यात घालत असतात आणि अशीच एक घटना दादर स्टेशनवर घडली आहे. इथं गर्दीने भरलेली ट्रेन पकडण्याचा प्रयत्न महिलांकडून केला जात होता. हा प्रयत्न करत असताना त्या थेट प्लॅटफॉर्मवर पडल्या. त्यावेळीही तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना या 2 महिलांचा जीव वाचवलाय. हे दृश्य तुम्ही बघताय. चालत्या ट्रेनमध्ये चढू नका असं वारंवार अनाउन्समेंट जी आहे ती स्टेशन्सवर केली जात असते. मात्र या दृश्यांमध्ये आपण बघितलं तर ट्रेन चालू होती आणि त्याच वेळेला या महिला ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होत्या. सुदैवानं तिथं उपस्थित असलेल्या एका रेल्वे पोलिसानं या महिलांना बाजूला ओढलं आणि मोठा अनर्थ टळला. आपण बघतोय ही ट्रेन चालू झालेली होती आणि या चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा या 2 महिला प्रयत्न करत होत्या आणि त्याच वेळेला या ट्रेनमधून बाहेर पडल्या. सुदैवानं तिथं असलेल्या एका रेल्वे पोलिसानं त्यांना बाजूला ओढलं आणि त्यांचा जीव वाचला.